नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कैरीचं सरबत। तर कैरी आणि पुदिना वापरून अगदी मस्त असं सरबत बनवण्यासाठी आपण असं एक मिक्सचर तयार करून फ्रीजमध्ये सहज स्टोअर करू शकतो आणि आयत्या वेळी लगेच आपण अशा प्रकारे झटपट सरबत बनवून सर्व करू शकतो। तर पूर्ण उन्हाळा तुम्ही हे सरबतचं जे मिक्सचर आहे ते बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। अगदी विदाऊट प्रिझर्वेटिव्स हे सरबतचं मिक्सचर मस्त टिकतं। तर यासाठी इथे आता आपण आधी अशा मोठ्या आकाराच्या मोठ्या साईजच्या अशा कैऱ्या घ्यायच्या आणि त्यांना सोलून घ्यायचं आहे। तर सोलल्याने ना फार फायदा होतो, म्हणजे पटकन जे आपल्याला गर मिळणार आहे ना त्याचा तो असा छान मिळेल। तर त्यासाठी इथे आधी मी इथे याला अशा चीर पाडून घेते। चिरा अशा पाडल्यानंतर काय आहे ना, तो जो आपल्याला लगदा मिळणार आहे ना कैरीचा तो मस्त असा पटकन निघून येईल, कैरीतून सेपरेट होईल। तर कैरीला असा छान चिरा मारल्यानंतर आपण याला कुकरमध्ये बॉईल करणार आहोत। तर 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे। आणि साईडला इथे आपण आता एक पाक बनवणार आहोत साखरेचा। तर साखरेऐवजी तुम्ही इथे खडीसाखरसुद्धा वापरू शकता। तुम्ही प्रमाण अगदी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्याप्रमाणेच करा, अगदी परफेक्ट असं आपलं मिक्सचर तयार होणार आहे कैरीचं। तर याला आपण साईडला असं मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या छान बॉईल झाल्या आहेत, पण आता याला थोडं गार होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पाक बघून घेऊया। तर पाकात काय असतं ना, की जे साखरेची इम्प्युरिटीज असतात ना, म्हणजे जी घाण असते ना ती वर येते। असं थोडं थोडं दूध टाकायचं आणि 1 ते 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरती सगळा असा कचरा येतो, म्हणजे आपला जो पाक आहे ना तो अतिशय स्वच्छ आणि छान होतो आणि मस्त, म्हणजे तो जो पदार्थ बनणार आहे ना तो छान टिकतो सुद्धा आणि पाकही छान होतो, अगदी स्वच्छ होतो। तर इथे हा कैरीचा असा सगळा लगदा मी काढून घेतला आहे हाताने, असा मस्त निघून गेला आहे गार झाल्यानंतर। आता आपण याला मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि याला असं अगदी नावाला 1 ते 2 वेळा असं फिरवून घ्यायचं आहे, लगेच पेस्ट तयार होते। बघू शकता काय मस्त पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि जो दुसरा राऊंड आहे त्याला पण छान बारीक करून घ्यायचं आहे। अगदी लगेच तयार होतं। आता आपण यात टाकणार आहोत इथे पुदिना। तर इथे हा पुदिनाला मी तोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर ह्या पुदिनाचा आपण इथे वापर केलेला आहे। तर याच्याने बघा काय मस्त रंग येतो, म्हणजे यात आपण कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरत नाही आहोत, अगदी नॅचरल रंगाचा वापर करून आपलं जे मिक्सचर आहे कैरीचं ते तयार होणार आहे। तर आता या पाक इथे जो बनतोय ना, ह्यात आपण हे सगळं जे कैरीचं मिश्रण आहे ते टाकून घेणार आहोत। आता याला छान शिजू द्यायचं आहे। तर आणि अगदी मंद आचेवर हे सगळे जी प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत, म्हणजे कुठलाही कलर न वापरता आणि अगदी मस्त असे झटपट अशा प्रकारे आपण हे मिश्रण तयार करून ठेवू शकतो। फ्रीजमध्ये सहज टिकतं हे मिश्रण। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, यात पाण्याचा वापर कुठल्याही प्रकारे करायचा नाही आहे। तर इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडरही टाकते आणि सोबत काळं मीठ टाकते। खूप मस्त अशी चव येणार आहे ह्या दोघी गोष्टींनी। आणि हा जो पाक बनवतोय ना आपण, तर ह्या पाकाला असं 1 तार किंवा 2 तारची गरज नाही आहे। असा स्लाइटली चिकट लागायला लागला ना बोटांमध्ये घेऊन चेक करायचा आणि चिकट लागायला लागल्यानंतर त्याला बंद करून द्यायचं आहे, म्हणजे तो परफेक्ट तयार झाला आहे। कारण आपण याच्यातलं जे एक्सेस पाणी असतं ना ते उडवतोय, म्हणजे कमी करतोय आणि छान शिजवून घ्यायचं आहे। अजून थोडंसं शिजवायचं आहे, अजून छान चिकट नाही झालं। पण आता तुम्ही बघू शकता रंगही बदलला आहे आणि खूप घट्टसर झालेलं आहे आपलं जे मिश्रण आहे ते। तर याला मी आता गॅसच्या खाली उतरवून घेतलं आणि छान गार करून घ्यायचं आहे। आणि गार करून घेतल्यानंतर आपण ह्यात टाकणार आहोत लिंबू। तर लिंबूचा रस जो आहे ना तो असा छान पिळून घ्यायचा आहे, बी नाही येऊ द्यायची त्यात। म्हणजे काय ना, लिंबूने काय होतं ना, साखर जी ना ती क्रिस्टलाइज होणार नाही आणि खूप छान असं टिकेल, कारण लिंबूने अतिशय मस्त अजून छान चव येते। तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत। चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब जरूर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा।